नमस्कार, भारतीय नागरिक न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। सानी गुरुजी नगर, अयप्पा मंदिर रोड, लालचक्की, उल्लासनगर 4। नाले का गंदा पानी घरों में घुसा, नागरिक परेशान। उल्लासनगर के सानी गुरुजी नगर, अयप्पा मंदिर रोड, लालचक्की क्षेत्र में रहने वाले नागरिक इन दिनों भारी परेशानी का सामना कर रहे हैं। इलाके में बने नाले का गंदा पानी आए दिन घरों में घुस रहा है, जिससे लोगों का जीना मुश्किल हो गया है, बल्कि बच्चों और बुजुर्गों को बीमारियों का खतरा भी बढ़ गया है। लोगों ने संताप व्यक्त किया और प्रशासन से मांग की है कि जल्द से जल्द नाले की सफाई की जाए। आइए देखते हैं स्थानिक निवासियों का क्या कहना है। ताई, तुमच्या इथं हे नाल्याचं गटारीचं पाणी इथं वाहत आहे, याच्या बाबतीत आपण काय बोलणार? माझी एकच विनंती आहे इथल्या सगळ्या नगरसेवकांना की बाबा हा जो नाल्याचा त्रास आहे, काल थोडाच पाऊस पडला तर आमच्या घरात पाणी गेलं। आता जर रात्रंदिवस पाऊस पडला तर आम्हाला बाहेर यायची सोय नाही आणि आमच्या घरातही सगळं नुकसान होईल। कृपया आमच्याकडे तुम्ही लक्ष द्या, हे नाल्याचं काय काम आहे ते करून द्या, नाहीतर कोणाचा ना कोणाचा इथे जीवघात होऊ शकतो। लोक जातात, लहान मुलं जातात, गाड्या जातात, काहीतरी बघा, काळजी घ्या। हमारे घर में भी पानी अंदर तक आ गया था, आंगन में पूरा भर गया था, घर में गया था, गाड़ी फेंके नहीं जा रही थी, गाड़ी में आम्ही 5,000 बोला खर्च। 4-5 वर्षापासूनचा हा त्रास आहे। प्रत्येक पावसाळ्यात हा त्रास होत राहतो। स्थानिक नगरसेवकांना याबद्दल माहिती दिलेली आहे आम्ही वेळच्या वेळी, पण त्यावर त्वरित काहीतरी उपाययोजना करून आमचा त्रास मुक्त करावा ही आम्ही त्यांना विनंती करतो। साहेब, आपण या ठिकाणी ही जी समस्या आहे ही रोज असते का? इथं कर्मचारी येत नाही का महानगरपालिकेचे? नाही, कर्मचारी आम्हाला चांगले साथ देतात आणि प्रत्येक वेळेस फोन करतो तर कर्मचारी उपस्थित असतात। त्याचा मूळ त्रास हा, जेव्हा हा नाला बनवण्यात आला तेव्हा आपल्या इथे पहिला एक कोणार्कची 6 इंचाची लाईन आहे, जुन्या पाईपलाईन आहेत, त्या सगळ्या नाल्यामधून आहेत आणि जो काय कचरा वाहून येतो त्या पाईपलाईनला अडकतो आणि त्यामुळे मागचा नाला चोक होऊन ते पाणी रस्त्यावर येतं। हा बेसिक प्रॉब्लेम आहे। जोपर्यंत ते पाईपलाईनचं किंवा या नाला रुंदीकरणाचं काम होत नाही ना, तोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारा नाहीये। त्यासाठी काही लवकरात लवकर करणं गरजेचं आहे। या ठिकाणी पाण्याची गटाराची समस्या इथल्या नागरिकांनी सांगितलेलं आहे, काय बोलणार आपण याच्यावर? आपण जर बघितलं तर कोविड काळाच्या पहिले ना, ही जेव्हा गटर बनत होती त्याच वेळेस मी समस्या त्यावेळेस उद्भवली होती की या ठिकाणी कोणाची लाईन आहे आतमध्ये, निळी लाईन जी जाते ती मधोमध्ये, तर ती काढून या ठिकाणी त्याला कळवड बनवायचं आपण त्यांना सांगितलं होतं आणि ती नाली ती ब्रॉड करायला सांगितली, पण यांनी ते केलं नाही, कारण यांना काही टक्केवारीमध्ये इंटरेस्ट आहे। यांनी त्यांच्या हिशोबाने त्यांचं काम केलं आणि त्यावेळेसच मी सांगितलं होतं हा त्रास इथल्या नागरिकांना होणार आहे आणि तो त्रास आज बघतायत आणि नागरिकांना माहिती आहे, त्यांच्या समोर मी बोललो होतो। आणि त्याच्या व्यतिरिक्त आता पुन्हा काय प्रॉब्लेम झालाय की बाजूला जी बिल्डिंग बनते त्याची कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यांनी देखील ती नाली जी आहे त्यांच्या साईडने म्हणजे त्यांचे फ्लॅट जाण्यासाठी त्यांनी ती कव्हर केली। आता इथून कव्हर आणि इथून रुंदी कमी, नाली कव्हर असताना पुढे पुन्हा स्लॅब आला, त्या ठिकाणी साफसफाई होत नाही आणि तिथे काय होतात, माणसं पोरं बसलेले असतात, काही जण कपडे बिपडे तिथे टाकून देतात, त्याचं चोकअप होतं आणि स्लॅबमुळे तिथला जो नाला आहे तो साफ करायला कामगारांना भेटत नाही। तर अशा गोष्टीमुळे ह्या वेळेस म्हणजे ऍक्च्युली पावसाळा आता सुरू झालाय, पण ह्या पावसाळ्यामध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे, तर मी कालच एसआयशी बोललो आहे, संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे की आपण एकतर तो नाला जो बांधलाय तो तोडून टाका किंवा मग त्या ठिकाणी काहीतरी उपाययोजना करून द्यावी। तर आता ते ऍक्शन घेणार आहेत। मला आज बोलले होते की रविवारी का होईना मी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना कळवतो आणि त्याच्यावर काय ऍक्शन घेतो ते बघतो। आगे की जानकारी के लिए देखते रहिए भारतीय नागरिक न्यूज़ चैनल। संपादक विनोद जी भारे।